नमस्कार मित्रांनो, काकडे सायन्स अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला पार्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, मागच्या पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1चे पहिले 6 क्वेश्चन सोडवलेले आहेत. आता आपल्याला पुढचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. चला मग थोडा उशीर न करता आपण आपल्या भागाला वळू. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा मनापासून धन्यवाद. मागचा पार्ट तुम्ही जर बघितला नसला मित्रांनो तर ते बघून घ्या एकदा. ओके, इथं आय बटनवर त्याची मी लिंक दिलेली आहे मागच्या पार्टची. ते मागचा पार्ट अगोदर बघून या, त्यानं काय होईल तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील मित्रांनो. ओके, चला मग थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या भागाला वळू. ओके, क्वेश्चन नंबर 7 आपल्याला काय करायचं मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप कोणती होती आपली फॅक्टरायझेशन मेथडची? आपण जे कॉन्स्टंट होता यातला जे कॉन्स्टंट होता त्याला आपण काय करायचं होतं, एका साईडला लिहून घ्यायचं होतं मित्रांनो. ओके, आपला कॉन्स्टंट पाहिजे काय आहे, पण त्या अगोदर आपण काय बघायचं होतं मित्रांनो, जे आपला कोइफिशियंट आहे, जे व्हेरिएबल आहे. ओके, जे आपला व्हेरिएबल आहे त्याचा स्क्वेअर, त्याची मॅक्झिमम पॉवर किती आपण ते बघत होतो. ओके, स्क्वेअर आहे इथं माहिती आहे एक्स स्क्वेअरचा, आणि त्यासोबतचा जे कोइफिशियंट 1 पेक्षा जर मोठा असला तर काय करत होतो आपण, त्याचं आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन करत होतो. मग इथं √2 आणि 5√2चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. करून घ्या, कसं होईल बघा. ते √2 × 5√2 काय होईल, √2 × √2 किती होईल हो, हे 5 ॲज इट इज, हे √2 × √2 2 आणि इज इक्वल टू किती आलं आहे 10. मग आपल्याला आता काय करायचं मित्रांनो, 10चे फॅक्टर पाडायचे, असे फॅक्टर पाडायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे आणि त्यांचं ॲडिशन किती आलं पाहिजे 7. ओके, सोपे फॅक्टर आहेत. 10चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला 10चे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे आणि त्यांचं ॲडिशन किती आलं पाहिजे 7. कोणते फॅक्टर आहेत मग ते, 5 2 7. ओके, 5 2 10 आणि 5 + 2 7 हे आपले ते फॅक्टर आपल्याला भेटलेले आहेत. ओके, चला मग आपण थोडा विषय न करता ते सॉल्व करून टाकू. पहिला आपण ॲज इट इज लिहूया, √2x² ला √2x². 7x चे कसे फॅक्टर लिहिले मी, 5 2, हे प्लसला प्लस 5x प्लस 2x प्लस हे राहिलेलं एवढं 5√2 इज इक्वल टू 0. हे तुमच्या समजण्यासाठी लिहिलं होतं मी, त्याला मी काय करतो आता इरेज करून टाकतो मित्रांनो. ओके, चला. ओके, आलं एवढं लक्षात. नंतरची स्टेप काय होती आपली, काहीतरी कॉमन काढायचं. ओके, आपण अशा 2 याच्या पेअर बनवत होतो आणि त्याच्यातून काहीतरी कॉमन काढायचं. ओके, पण इथं आपल्याला काय कॉमन भेटेल का, काही शक्य आहे का कॉमन भेटणं? इथं काही कॉमन भेटणं शक्य नाही. पण चला परत एक प्रयत्न करू. तुम्ही म्हणाल सर हे 2x अगोदर लिहा 5x नंतर लिहा. ओके, ते पण करून बघू आपण. चला, हे √2 ला √2x², हे काय केलं मग इथं मी 2x लिहिलं, नंतर 5x लिहिलं प्लस 5√2 ॲज इट इज इक्वल टू 0. आता बघा मित्रांनो, इथं √2 आहे, इथं 2 आहे, इथं x कॉमन निघेल पण बाकी दुसरं काही कॉमन निघणार नाही. पण आपल्याला आणखीन पण काहीतरी कॉमन काढायचं आहे आणि इथं काय निघेल आपल्याला, इथं 5 निघेल, इथून पण 5 निघेल कॉमन. ओके, चला मग आता इथून काय करावं कॉमन, कसं काढावं. x² तर x नुसता x कॉमन तिथून आता सध्याच्याला निघू शकतो. पण बघा मी मित्रांनो आता सांगितलं √2 × √2 किती होतं आहे, √2 किती होतं असतं 2. मग ह्या मी 2च्या जागा √2 × √2 लिहू शकतो ना. थोडा ॲडजस्टमेंटचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 7 पण आणि क्वेश्चन नंबर 8 पण महत्त्वाचे पण आहेत आणि थोडे ॲडजस्टमेंट करावं लागते मित्रांनो. ओके, गरज पडेल तशी आपल्याला तिथं ॲडजस्टमेंट करावं लागते, फक्त स्क्वेअर रूटची. ओके, चला मग करून घेऊ. मग 2 ला मी काय लिहू, √2 × √2 लिहितो. चला बघा, हे √2x² ला √2x² प्लस ह्या 2 ला काय लिहू मी इथून बघा, √2 × √2 आणि हे x ॲज इट इज प्लस 5x प्लस 5√2 पण ॲज इट इज इक्वल टू 0. ओके, आता इथं √2 आहे x² आहे आणि इथं √2x आहे, म्हणजे आपण √2x कॉमन काढू शकतो. बघा इथून √2x आपण ह्या पेअरमधून कॉमन काढूत आणि इथून पुन्हा जे कॉमन निघतं ते काढूत. बघा हे √2x कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, इथून √2 गेला म्हणजे इथं काय नाही, इथून x गेल्यावर काय राहिलं, इथं फक्त x प्लस इथून एक √2 गेला, एक √2 शिल्लक राहिला, मग हे √2 x तर ऑलरेडी तिकडं कॉमन गेलेला आहे प्लस. आता पुढची स्टेप कशी असती, जे आपल्याला इथं ब्रॅकेट √2 आहे का, इथं √x लिहिलं आहे, इथं √2 आहे मित्रांनो. ओके, पुढची स्टेप होती आपल्याला जे ब्रॅकेट इथं भेटेल तेच ब्रॅकेट आपल्याला इथं पण पाहिजे. ओके, मग इथून काय कॉमन काढावं लागेल, काहीच नाही, इथून 5 कॉमन निघते, काढून टाका, प्लस 5 कॉमन काढा, काय राहिलं शिल्लकमध्ये x प्लस √2. ओके, इज इक्वल टू 0. बघा आता दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सारखे भेटलेले आहेत. पुढची स्टेप काय होती, त्यातून पण एक ब्रॅकेट आपण कॉमन काढायचं. ओके, घ्या कॉमन, त्याच्यातून ते ब्रॅकेट कॉमन, देअरफॉर x प्लस √2 कॉमन घेतलं. काय शिल्लक राहिला आता बघा, इथं राहिला √2x आणि इथं काय राहिला प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके,
आता बघा ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 आहे आपल्याला माहिती आहे, मग ह्या दोन्हीमध्ये एक तरी 0 100% असणार. मग माहिती आहे कोण आहे आपल्याला ते नाही, मग आपण काय करू स्पेशल देऊन टाकू 0 त्यांना. ओके देअरफॉर x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0 और रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे प्लस रूट 2 तिकडे जाऊन काय झालं मायनस रूट 2. देअरफॉर x इज इक्वल टू पहिला आपल्याला काय भेटला रूट 2, काय भेटला पहिला रूट 2. ओके और आता हे रूट 2x रूट 2x प्लस 5 तिकडे जाऊन काय झालं -5. ओके नंतर इथले तुम्ही आता हे मल्टिपलमधलं रूट तिकडे जाऊन डिवाइडमध्ये. देअरफॉर x इज इक्वल टू काय भेटला मग -5 डिवाइड बाय रूट 2. ओके आणि परत काय भेटलं आपल्याला कोणता एक रूट भेटला अँड x इज इक्वल टू काय भेटले रूट 2. मग शेवटी लिहिताना मग शेवटी लिहिताना काय लिहिताल द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -5 बाय रूट 2 अँड -रूट 2. ओके एवढं शेवटी लिहिताना एक स्टेटमेंट लिहायला विसरायचं नाही. आलं लक्षात मित्रांनो कसं केलंय. आता हे खरं तर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. ह्याच्यात लेत हार्डली 5-6 स्टेपमध्ये त्याचं आन्सर बुकमध्ये तुम्हाला काढायचं सांगितले. पण बुकमध्ये कसं असतं ते ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये मित्रांनो एखादा असे मायनर काय स्टेप त्यांनी वगळलेले असतात, त्या मिस केलेल्या असतात. त्यामुळे मग मी जर त्या स्टेपमध्येच तुम्हाला शिकवायला गेलो तसे बॉक्स करून तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, पण सगळ्यांच्या येणार पण नाही. ओके काही जणांच्या लक्षात येईल, काही जणांच्या येणार नाही. त्यामुळे मी आपली पूर्ण प्रोसेस केली. आता तुम्ही आरामशीर ती ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. ओके चला आला का लक्षात. क्वेश्चन नंबर 7 लक्षात मित्रांनो. लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके नंतर बघूत आपण क्वेश्चन नंबर 8. सेम क्वेश्चन तसाच आहे हा पण याच्यात पण आपल्याला काय करायची मित्रांनो ॲडजस्टमेंट करायची. ओके ॲडजस्टमेंट इज अ मस्ट. ओके चला करून घेऊत ना आपण, बिलकुल अडचण नाही. मग काय करायचं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचे. तर त्या अगोदर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला पाहिलं इथं स्क्वेअरचा जे कोइफिशियंट आहे आपला ते काय 1 पेक्षा मोठा आहे. मग काय करतो आपण त्या कोइफिशियंटनं कॉन्स्टंट टर्मला मल्टिप्लाय करतो. मग 3 × 2 किती झाले 6. मग आपल्याला 6चे असे फॅक्टर पाडायचे आता बघा की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -2 रूट 6. कसे येतील तुम्ही म्हणता 6चे कसे फॅक्टर पाडाव सर तसे पडते व्यवस्थित लक्ष करा. चला मी ॲज इट इज अगोदर ते लिहून घेतो. 3x² 3x² -2 रूट 6 प्लस 2 इज इक्वल टू 0. काय भेटले का फॅक्टर त्याचे बघा कसे फॅक्टर असतील. 6चे फॅक्टर अगोदर मला सांगा काय काय भेटतील. 6 1 जार 1, 3 2 जार 6, 3 2 जार 6. ओके हे झाले आपले 2 3 जार 6 परत हे झाले आपले 6चे फॅक्टर. पण त्या फॅक्टरमध्ये असं कोणताही हे नाही फॅक्टर की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -2 रूट 6. मग कोणता असेल ते फॅक्टर. मी मागाशी तुम्हाला इथे सांगितलं होतं रूट 2 × रूट 2 किती येतं आहे 2 येतं आहे. मग आपण तसं करू शकतो इथं बघा रूट 6 × रूट 6 किती येणार आहे 6च येणार आहे. आणि यांचं ॲडिशन करायला गेलं तर काय येईल 2 रूट 6. ओके पण आपल्याला ॲडिशन किती पाहिजे -2 रूट 6 पाहिजे मित्रांनो. त्यासाठी काय करावं लागेल मायनस ॲडिशन आणण्यासाठी काय करावं लागेल मग दोघांना पण मायनस साईन द्यावं लागेल. ह्या मायनसला याला पण मायनस आणि याला पण मायनस. आता बघा -रूट 6 × -रूट 6 प्लस 6. ओके आणि ह्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर किती येईल -रूट 6 -रूट 6 किती येईल -2 रूट 6. ओके ॲडिशन तर आपल्याला ते सेम भेटलं आणि आपल्या सगळ्या कंडिशन इथं सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणजे त्याचे फॅक्टर कोणते पडले 6चे -रूट 6 अँड -रूट 6. ओके मग चला आपले ते फॅक्टर तिथं पुट करून ठेवू आपण. ओके चला देअरफॉर हे 3x² ॲज इट इज. हे मायनस पहिला कोणता आहे -रूट 6x द्यावं लागेल कारण इथं x राहिलं काय लिहायचं इथं x आहे बरं. ओके बुकमध्ये बघून घ्या x आहे इथं -रूट 6. ओके पहिला फॅक्टर. सेकंड फॅक्टर कोणता आहे तेच आहे -रूट 6 प्लस 2 इज इक्वल टू 0. ज्यांचे फॅक्टर सारखे असतात मित्रांनो त्यांचे रूट्स पण सारखे असतात. बघा ह्या इक्वेशनचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स सारखे भेटणार. ओके चला मग आता बघा इथून परत आपली स्टेप इथे कॉमन काढायची. बघा आता काय कॉमन काढू शकता इथून तुम्ही. इथून काहीही कॉमन तुम्हाला भेटणार नाही. ओके फक्त x कॉमन काढता येईल. परत ते म्हणतात सर नुसतं x बाकी हे काय करायचं. परत मी सांगतो इथं परत ॲडजस्टमेंट करावं लागते. आता परत पहा 3 इज इक्वल टू कसं लिहू शकतो मी √3 × √3 असं लिहू शकतो. ओके काहीच अडचण नाही. आणि रूट 6ला मी कसं लिहू असं लिहू शकतो का बघा या रूट 6ला मी असं लिहू शकतो √3 × √2. ओके काय व्हायले √3 × √2 किती व्हायले रूट 6च व्हायले. ओके मग त्याला मी असं पण रूट 6ला असं लिहू शकतो. ओके आणि परत याला कसं लिहू शकतो मी 2ला √2 × हे √2.
म्हणजे बघायला गेलं तर इथं आपल्याला सगळ्या भागाची काय करायची मित्रांनो, ॲडजस्टमेंट करायची. ओके, चला ती करून घेऊत. आपल्याला मस्ट आहे, ती करणं मस्ट आहे. तुम्ही म्हणताल सर गरजेचं आहे का? हो, 100% गरजेचं आहे. ॲडजस्टमेंट असा टिपिकल टाईपचा क्वेश्चन असते, याच्यात तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करूनच याला सॉल्व्ह करणं. ओके, चला मग ॲडजस्टमेंट आपली करून घेऊ अगोदर. 3ला कसं लिहू मी? √3 इंटू √3. हे देअरफॉर 3ला काय लिहिलं? √3 इंटू √3 x² ॲज इट इज. हे मायनस √6ला कसं लिहू मी? बघा, सॉरी, हे मायनसला मायनस. ओके, √6ला कसं लिहू? √3 इंटू √2. √3 इंटू √2. ओके, इंटू एक्स. ओके, इंटू एक्स. आता काय करतो मी मित्रांनो, हे समोरचं इरेज करतो. हे लक्षात आलं कसं केलं मी? आता हे थोडा लॉंग होणार आहे, त्यामुळे मी हे इरेज करतो. वाटल्यास याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, चला मित्रांनो. ओके, बघा, ह्याचं तर आपण ह्याचं ॲडजस्टमेंट असं केलं. आता मायनस रूट, परत हे मायनसला मायनस. ह्या √6चं पण असंच ॲडजस्टमेंट करतो मी. बघा, √3 इंटू √2 इंटू एक्स आणि प्लस √2चं कसं केलं तर मी? √2 इंटू √2. त्याला पण √2 इंटू √2. ओके, इज इक्वल टू 0. आता आपलं सगळं ॲडजस्टमेंट व्यवस्थित झालेलं आहे. आता परत आपण काय करायचं? 2 पेअर करायचं तयार. ही एक पेअर आणि ही एक पेअर. ओके, बरोबर आहे. आता राहिला कॉमनचा विषय. बघा, इथं √3 आहे, इथं √3 आहे, इथं एक्स आहे, इथं पण एक्स आहे. म्हणजे √3x आपण इथून कॉमन घेऊ शकतो. घ्या मग, हे √3x कॉमन घेतलं मी. काय शिल्लक राहिलं? हा √3 तर गेला, एक √3 राहिला. x² मधून एक एक्स गेला, शिल्लक किती राहिला? नुसता एक्स. इथून तर आता हे मायनसला मायनस. हे √3 तर गेला, काय राहिला? √2 इंटू एक्स पण गेला, मग नुसता √2च राहिला. हे ब्रॅकेट क्लोज. नंतरची स्टेप काय होती? आपल्याला काही करून हा जे ब्रॅकेट आहे ते इथं पाहिजे. तर मग काय करावं लागेल? बघा, पहिला तर मायनस आहे. पहिला जर मायनस असला आणि इथं पहिला प्लस असला तर इथून मायनस कॉमन काढावं लागते. ओके, एवढं लक्षात ठेवा. मायनस तर आपल्याला माहिती आहे, आता कॉमन काढावंच लागेल. मग काय दुसरं काय कॉमन निघेल? इथं √2 आहे आणि इथं पण √2 आहे, म्हणजे मायनस √2 आपण कॉमन घेऊ शकतो. ओके, बघा, हे इथून काय गेला? मायनस √2 कॉमन गेला. मग काय राहिला? इथं प्लस झाला. हे मायनस कॉमन गेल्यामुळे हे √3 काय झाला? प्लस झाला. प्लस √3 हे एक्स ॲज इट इज प्लस, सॉरी मायनस घ्यावं लागेल ना, कारण मायनस आपण आता कॉमन काढलेलं आहे. बरोबर आहे. हे मायनस √2 कॉमन काढ आहे, त्यामुळे प्लस काय झाला? मायनस झाला. √2 तर एक गेलाय. आता एक काय शिल्लक राहिला? मग नुसता √2 इज इक्वल टू 0. आता पहा, 2 ब्रॅकेट सारखे भेटलेले आहेत ना आपल्याला, तर मग एक ब्रॅकेट आपण त्यातून कॉमन घेऊ शकतो. ओके, घ्या मग हा एक ब्रॅकेट त्यातून कॉमन. हे √3x मायनस √2 एक कॉमन काढला, शिल्लक काय राहिलो इथं? हे √3x. आणि इथं काय झालं? मायनस √2 इज इक्वल टू 0. ओके, परत पहा, ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे याच्यात एक तरी 0 आहे, पण कोणता आहे ते माहीत नाही आहे. मग काय करू? दोघाला पण आपला 0 स्पेशल देऊन टाकू. चला, देअरफॉर √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. ओके, आता हे मायनस √2 काय करा? तिकडं पाठवून द्या. काय होतं बघा? देअरफॉर √3x इज इक्वल टू मायनस तिकडे जाऊन प्लस झाला, और हे √3x इज इक्वल टू मायनस तिकडे जाऊन प्लस. देअरफॉर मग x इज इक्वल टू काय भेटेल? हे मल्टिपल म्हटलं √3 तिकडे जाऊन डिवाइडमध्ये √2 डिवायडेड बाय √3, और x इज इक्वल टू इथं पण सेम √2 डिवायडेड बाय हे मल्टिपल मधलं √3 इकडे येऊन डिवाइडमध्ये. बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं सारखे रूट भेटतील, आपल्याला सारखे रूट भेटलेले आहेत. किंवा याला तुम्ही असं कॉमन रूट पण लावू शकता मित्रांनो, ॲज युअर विश, नो प्रॉब्लेम. ओके, मग शेवटी लिहिताना स्टेटमेंट कोणतं आहे आपलं? द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज √3/2 अँड √2/√3, सॉरी √2/√3 अँड √2/√3. किंवा असं पण लिहू शकता तुम्ही, √2/3. पूर्ण हो, एकाला पूर्णाला एकच रूट लावून 2/3 असं पण तुम्ही लिहू शकता मित्रांनो. नो अडचण, काही अडचण नाही. ओके, चला, आला लक्षात मित्रांनो? क्वेश्चन नंबर 8 लक्षात आला असेल तर मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं आपलं ठरलेलं आहे, आपल्या फ्रेंड्ससोबत आपल्या चॅनलची लिंक शेअर करणं. ॲटलिस्ट 2-3 मित्रापर्यंत तरी आपल्या चॅनलची लिंक शेअर करा मित्रांनो, कारण इथं खूपच सोप्या भाषेत तुम्हाला शिकवलं जाते. आलं लक्षात मित्रांनो? क्वेश्चन नंबर 8 पर्यंत. चला, आता आपण हे तुम्हाला लिहायचं असलं त्याचा स्क्रीनशॉट किंवा याला लिहून घ्या, नंतर बघू पुढचे क्वेश्चन आपण. ओके मित्रांनो, आता यातले काय करू? आपण शेवटचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 9 बघा, काय आहे? 2m × m - 24 इज इक्वल टू 50.
कसं आता याला काय करावं लागेल, इथं पहिलं ते एक ब्रॅकेट दिले आणि 2m इंटू दिला त्याला. मग काय करावं लागेल आपल्याला, अगोदर याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल पूर्णपणे. ह्या 2m ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते का नाही ते आपण बघून घेऊ. ओके, काय होईल मग 2m इंटू m काय भेटलं, 2m चा स्क्वेअर, 2m चा स्क्वेअर मायनसला मायनस 2m इंटू 24 2 इंटू 24 किती 48 आणि m ॲज इट इज इक्वल टू 15. आता आपल्या जनरल फॉर्ममध्ये घेऊ त्याला. हे प्लस 15 इकडे आल्यावर काय होईल मायनस 15. देअरफॉर 2m चा स्क्वेअर मायनस 48m मायनस 15 इज इक्वल टू 0. परत पाहायचा आपल्या व्हेरिएबलच्या स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पेक्षा मोठा आहे तर काय करावं लागतं मग, कॉन्स्टंट टर्मचं त्याचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 2 इंटू 15 किती झाला, 2 इंटू मायनस 15 मायनस 100. मग आपल्याला मायनस 100चे असे फॅक्टर पाहिजे त्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 100 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे, मायनस 48m. ओके, काय चुकतंय, बिलकुल नाही, काही चुकत नाही आहे. ओके, चला मग काय 100च्या काय भेटतील आपल्याला, 100चे फॅक्टर काय भेटतील ज्यांची ॲडिशन 48 मायनस 48 पाहिजे आपल्याला, काय भेटतील मायनस 100च्या हे फॅक्टर एकच आहे, 50 इंटू 2 असं करू शकतो आपण, 50 इंटू 2 इंटू 100 व्हायला, पण आपल्याला मायनस 100 पाहिजे. मग साईन मायनस साईन द्यायचं कोणाला, ह्याला विचारायचं तुझं साईन कोणतं आहे, ते म्हणता मायनस. मग मोठ्या नंबरचं साईन मायनस आहे तर याच्यात पण मग मोठ्या नंबरलाच मायनस साईन द्यावं लागेल. ओके, चल मग कोणता आहे मोठ्याच्यात 15, मग मायनस 50 इंटू 2 मायनस 100 मायनस 50 प्लस 2 किती झाला मायनस 48. आलं लक्षात, हे फॅक्टर कसे केले, याला लिहायचं असलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण याला सॉल्व्ह करू. ओके, चला कोणते फॅक्टर भेटले आपल्याला, देअरफॉर 2m स्क्वेअर ॲज इट इज कोणते भेटले होते, मायनस 50m प्लस 2m हे मायनस 50 इज इक्वल टू 0. ओके, आता परत आला आपला विषय कॉमन काढायचा. मग आपण 2 पेअर करत होतो, आपल्याला माहिती आहे ही एक पेअर आणि ही एक पेअर. ओके, आता कॉमन काढायचा विषय, इथं 2 आहे इथं 50 आहे, मग हे 250च्या मल्टिपलमध्ये आहे आपल्याला माहिती आहे, 52च्या मल्टिपलमध्ये आहे माहिती आहे, इथं m स्क्वेअर आहे इथं m आहे, म्हणजे 2m आपण कॉमन घेऊ शकतो. देअरफॉर घ्या मग 2m घेतला कॉमन, जेवढं कॉमन भेटेल तेवढं घ्यायचं मित्रांनो, बिलकुल लाजायचं घाबरायचं नाही. ओके, 2m कॉमन घेतला, इथं काय शिल्लक राहिला नुसता m. इथं काय झाला मग 2 गेल्यावर इथून 2m गेल्यावर m तर गेला, मग 50मधून 2 डिवाइड केल्यावर खाली किती राहिला आहे 25. आता इथं पण सेम आपल्याला इथं हा तरी ब्रॅकेट पाहिजे, इथं प्लस आहे इथं पण प्लस आहे म्हणजे प्लसच कॉमन घ्यावं लागेल. ओके, इथून फक्त 2 कॉमन येईल, हे 2 कॉमन काढला, इथं m राहिला, इथं राहिला मायनस 25 इज इक्वल टू 0. कॉमन घेणे म्हणजे काय मित्रांनो, सरळ त्याला भाग घालणे, सरळ त्याला डिवाइड करणे. इथून 2 कॉमन काढायलो ना म्हणजे पूर्णला 2 न डिवाइड करायचं, पूर्णला इथून मी जर 2m कॉमन काढायलो तर 2 कॉमन काढलं तर पूर्ण याला 2 न डिवाइड करायचं, याला पण 2 न डिवाइड करायचं, त्याला कॉमन काढणं म्हणते. बघा आता इथं m मायनस 25 इथं पण m मायनस 25, मग m मायनस 25 आपण एक कॉमन घेऊ शकतो त्यातून. देअरफॉर m मायनस 25 कॉमन, काय शिल्लक राहिलो, इथं राहिला 2m, इधर काय आला प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, चला देअरफॉर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे यात एक तरी 0 आहे. ओके, देअरफॉर माहीत नाही कोणता आहे म्हणून स्पेशल m मायनस 25 इज इक्वल टू 0 और 2m प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर हे मायनस 25 तिकडे जाऊन प्लस 25, देअरफॉर m इज इक्वल टू किती भेटला प्लस 25, हा एक रूट, और हे 2mला 2m प्लस 2 तिकडे जाऊन मायनस 2. देअरफॉर आता हे मल्टिपलमधनं 2 डिवाइडमध्ये, देअरफॉर m इज इक्वल टू काय भेटला मायनस 2 डिवायडेड बाय 2, 2 1 जार 2, 2 1 जार 2. देअरफॉर m इज इक्वल टू किती भेटला मग मायनस 1, m इज इक्वल टू किती भेटला मायनस 1, और मध्ये चला इथं मग शेवटी लिहिताना काय लिहिताल, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 25 अँड मायनस 1. शेवटी लिहायला विसरायचं नाही. तसाच बघू आता हे क्वेश्चन एवढे सोपे आहेत मित्रांनो, इथं आपल्याला एकच फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा, कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्या 2 क्वेश्चनमध्ये आपल्याला तेच फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा, कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये असते ए प्लस बी आणि दुसरे असते ए मायनस बी. ओके, तेच फॉर्म्युला इथं ह्या 2 क्वेश्चनमध्ये ॲडजस्ट करायचं आहे आणि याच्यात कॉमन घेऊन डायरेक्ट तिकडे पाठवायचं आहे. खूप सोपे क्वेश्चन आहेत तिन्ही पण, बघा लक्ष द्या. बघा आता सर्वात पहिले आपण याला जनरल फॉर्ममध्ये, म्हणजे इक्वल टू आपला 0 असते, इक्वल टू 9 आहे, मग इक्वल टू 9 नको, त्याला इकडे बोलून घेऊत आपण. देअरफॉर हे 25m स्क्वेअर हे प्लस 9 इकडे येऊन काय झालं मायनस 9 इज इक्वल टू 0. आता 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा आणि इथं m स्क्वेअर आहे, म्हणजे मी डायरेक्ट असं लिहू शकतो त्याला. देअरफॉर बघा 5m चा स्क्वेअर असं लिहू शकतो.
कारण का 5चा स्क्वेअर 25, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर, मी त्याला दोन्हीत एक कॉमन स्क्वेअर लिहिला आहे. आता 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3चा, माहिती आहे आपल्याला. मग आपण असं लिहू इथं 3चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता पहा हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ह्याला असं इथं लिहा. कोणत्या फॉर्ममध्ये आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय फॉर्म्युला असते आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये असते ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असते? ए मायनस बी. ओके, हा त्याचा फॉर्म्युला असते मित्रांनो. मग लिहा इथं डायरेक्ट. काय लिहिताल, कसं लिहिताल याला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हे झाला ए आणि हा झाला बी. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय? ए प्लस बी. इथं ए म्हणजे काय? 5m आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस बी. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, ए प्लस बी किती आहे? 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असते? ए मायनस बी. ए किती आहे? 5m. ए मायनस बी, हे मायनसला मायनस बी किती आहे? 3 इज इक्वल टू 0. हे त्याचं रिझन असेल या मित्रांनो. त्याला रिझन शेवटी असेल या इथं त्याच्या साईडला. कसं रिझन आहे? हे रिझन आहे म्हणून. परत पाहायला गेलो इथं आता काय झालं? 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलंय. म्हणजे आता झालं एवढाच क्वेश्चन. हेच फॉर्म्युला अप्लाय करायचा होता तिथं. ओके, झाले आपल्याला 2 ब्रॅकेट भेटले, त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आलंय. मग त्याला आपण डायरेक्ट स्पेशल देऊन सॉल्व्ह करू. देअरफोर कसं लिहिताल मग? देअरफोर 5m + 3 इज इक्वल टू 0 और 5m - 3 इज इक्वल टू 0. ओके, देअरफोर हे 5m ला 5m प्लस 3 तिकडे जाऊन काय झाला? -3 और हे 5m ला 5m, हे -3 तिकडे जाऊन काय झाला? +3. ओके, आता हे मल्टिपलमधलं 5 तिकडे जाऊन डिवाइडमध्ये. देअरफोर m इज इक्वल टू काय भेटला? -3/5 और हे m. आता बघा हे मल्टिपलमधलं 5 तिकडे जाऊन डिवाइडमध्ये. देअरफोर m इज इक्वल टू काय भेटला? 3/5. मग शेवटी लिहिताना काय लिहिताल? द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -3/5 अँड 3/5. ओके, हे लिहायला विसरायचं नाही मित्रांनो. शेवटी अलग लक्षात मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10 लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, हे झाला क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 11 तर ह्यापेक्षा पण सोपं आहे. ओके, ह्याच्या तिथं फॉर्म्युला पण अप्लाय करायची गरज नाही. 2 स्टेपमध्ये तिथं आन्सर भेटून जाईल आपल्याला. ओके, मी एकदा काय करतो मित्रांनो, मार्कर चेंज करतो. बघा आता हे 7m² इज इक्वल टू 21m. आता हे +21m आपल्याला इकडे आणायचे, कारण का? इज इक्वल टू आपलं 0 असते. देअरफोर 7mचा स्क्वेअर -21m इज इक्वल टू 0. बघा इथून कॉमन काय काय भेटते आता. कारण आता तुम्ही म्हणाल सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तसं जमणार नाही. कधी जमते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर? जर दोन्ही स्क्वेअर असले तर इथं स्क्वेअर नाहीत दोन्ही. ओके, मग बघा कॉमन काढून बघा. इथं एम स्क्वेअर आहे, इथं एम आहे, म्हणजे एम कॉमन भेटू शकतो. परत इथं 7 आहे, इथं 21 आहे. 21 7च्या मल्टिपलमध्ये आहे का बघा? 7 1 जार 7, 7 2 जार 14, 7 3 जार 21. म्हणजे 21 7च्या मल्टिपलमध्ये. ओके, मग काय काय कॉमन भेटू शकतं इथं? 7m आपण कॉमन घेऊ शकतो. घ्या मग. देअरफोर 7m कॉमन घेतलं, काय शिल्लक राहिला? 7 गेला, इथून 1m गेला, राहिला नुसता m. आता कॉमन घेणं मी मागास सांगितलं, चक्क डिवाइड. ओके, इथून 7m गेला, एक काय राहिला मग इथं किती? m गेल्यावर m कायची संबंध नाही. आणि 21 मधून 7 डिवाइड केल्यावर राहिला किती? 3 इज इक्वल टू 0. बघा 2 ब्रॅकेट, ह्याला एक करा असा ब्रॅकेट वाटल्यास. परत बघा 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0, म्हणजे एक तरी 0 देऊन टाका दोघांना 0. देअरफोर 7m इज इक्वल टू 0 और m - 3 इज इक्वल टू 0. आलं लक्षात? देअरफोर आता हे 7 मल्टिपलमध्ये तिकडे जाऊन डिवाइडमध्ये. देअरफोर m इज इक्वल टू काय भेटला? एक फॅक्टर 0, सॉरी एक रूट भेटला 0. m इज इक्वल टू 0 आणि दुसरा काय भेटेल? m - 3 इज इक्वल टू 0. मग m और असं लिहा, m - 3 इज इक्वल टू 0. -3 तिकडे जाऊन +3. देअरफोर m इज इक्वल टू 3. मग शेवटी लिहिताना काय लिहिताल? द रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन इज 0 and 3. ओके, हे त्याचे रूट्स आहेत मित्रांनो गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आलं लक्षात कसं करायचं? खूप सोपं आहे. हे पण तसंच आहे. आत्ता बघा इथं काय परत देता डायरेक्ट दिले त्याने ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तुम्ही सर म्हणले आता तर इथं म्हणले काहीतरी स्क्वेअर पाहिजे, काय पाहिजे. ओके, पण बघा इथं असं बघा, असं होऊ शकते बघा, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर, ह्याला मायनस. आता मला सांगा रूट 11चा स्क्वेअर किती? रूट 11चा जर मी स्क्वेअर करायला गेलो तर किती भेटेल मला? ओके, नुसता 11 भेटेल. ओके, मग मी या 11ला इथं असं लिहू का? रूट 11चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. कारण आपल्याला माहिती आहे रूट 11चा स्क्वेअर किती असते? नुसता 11. ओके, थोडी ॲडजस्टमेंट केली इथं पण. ओके, चला मग काय झालं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे झाला ए, हे झाला बी. काय फॉर्म्युला आहे आपला? हे बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय असते? ए प्लस बी. ए म्हणजे काय इथं? यम आणि बी म्हणजे काय आहे?
पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे काय आहे √11 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय मित्रांनो ए मायनस बी, ए काय आहे यम आणि मायनस आहे म्हणून हे तर मायनस, बी काय आहे √11 इज इक्वल टू 0. ओके चला, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे एक तरी 0. देअरफॉर m प्लस 11 इज इक्वल टू 0 और m मायनस √11 इज इक्वल टू 0. आता हे तिकडे पाठवा डायरेक्ट, काय होतं बघा, m इज इक्वल टू प्लस √11 तिकडे जाऊन मायनस √11. ओके, और हे मायनस √11 तिकडे जाऊन प्लस √11. मग द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज मायनस √11 प्लस √11 हे आहेत. ओके, आलं लक्षात मित्रांनो कसा केला? हे झाला इथं आपला प्रॅक्टिस सेट 2.2 संपलेला आहे. आता आपण जर रिड्यूस सिलेबसनं जर बघायला गेलो तर आपला पुढचा पॉईंट जे असते सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर, हे त्यातून वगळलेलं आहे मित्रांनो. ओके, हा रिड्यूस केलेला आहे 25% जे आपल्या महाराष्ट्र शासनाचं सिलेबस रिड्यूस केलेला आहे कोविडमुळे. तर त्यातून हा पॉईंट आणि एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.3 पूर्णपणे रिड्यूस केलेला आहे. तर आपल्याला डायरेक्ट पुढचा आता काय करायचं आहे, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पॉईंट बघायचा आहे. कारण काय मित्रांनो, रिड्यूस सिलेबसनुसार सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर हा त्यांनी पार्ट ह्या वर्षीसाठी काय केला आहे, रिड्यूस केलेला आहे. कारण का कोविडमुळे पूर्ण क्लासेस झालेले नाहीत, त्यामुळे हे असं त्यांनी 25% आपला सिलेबस त्यांनी रिड्यूस केलेला आहे. तुम्हाला जर आणखीन माहीत नसलं तर कोणता पार्ट रिड्यूस केला काय केलं आहे, तर मी तुमच्यासाठी एक स्पेशल त्यासाठी व्हिडिओ घेईन. ओके, तसं तर तुम्ही चालता सांगाल, स्पेशल व्हिडिओची गरज नाही मित्रांनो. ओके, तर मग आपण आता हे पुढचा पार्ट करणार नाही, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. ओके, चला मग भेटूया पुढच्या भागात. ओके मित्रांनो, तोपर्यंत बघत राहा काकडे सायन्स अकॅडमी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. बाय.